नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण SSC महाराष्ट्र बोर्डाचा जो इंग्रजीचा पेपर झाला त्या पेपरविषयी माहिती घेणार आहोत. हा पेपर 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे आणि या पेपरमधल्या ग्रामरचा जो भाग आहे त्या भागावरती त्याची उत्तरं आणि त्यासंबंधीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघतोय क्वेश्चन ए, ज्याच्यामध्ये आपल्याला गाळलेल्या जागी योग्य अक्षर भरून ते शब्द पूर्ण करायचे होते. त्यातलं पहिलं आहे नर्स, दुसरा शब्द आहे अंडर, इथे ई येईल. त्यानंतर क्लाइम CLIMB आणि माइट MIGHT. त्यानंतर जे अल्फाबेटिकली वर्ड ऑर्डर करायची होती ती होती चेंज, ओरिजिन, पॅराडाईज, स्कूल अँड सेकंड वन हिंडर, ऑनर, ह्युमॅनिटी आणि हंबल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता तो होता आय आस्क्ड माय टीचर वाय इज ही वर्किंग आउटसाईड. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे पंक्च्युएशन मार्क्स घालायचे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आय हा कॅपिटल हवा, आस्क्ड माय टीचर नंतर इथे कॉमा हवा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, परत वायचं W कॅपिटल, वाय इज ही वर्किंग आउटसाईड, इट इज क्वेश्चन. सो इन द एंड वी आर गोइंग टू पुट क्वेश्चन मार्क आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. नेक्स्ट, हे आय एम रिअली एक्सायटेड असं वाक्य होतं. हे H कॅपिटल, कारण वाक्याची सुरुवात आहे. हे वाक्य कोणीतरी उच्चारलेलं आहे त्यामुळे अवतरण चिन्ह दोन्ही ठिकाणी आपण दिली आहेत. हे उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर आय एम रिअली एक्सायटेड नंतर पुन्हा एकदा आपल्याला उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 2A, इट टेक्स द शेप. हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य आपल्याला करायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे हॅज किंवा हॅव वापरून त्याच्यापुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे इट हॅज टेकन द शेप. टेकचं आपण टेकन केलं आणि हॅज वापरलं कारण करता आपला आहे इट. नेक्स्ट, इट लेफ्ट अस थिंकिंग. याच्यामध्ये तुम्हाला जिरण शोधायचं होतं. जिरण म्हणजे टू बीच्या वर्बशिवाय येणारं वर्बचं ING फॉर्म. इथे थिंकिंग हा जो शब्द आहे तो तुमचा जिरंड आहे, कारण थिंकिंगच्या आधी कोणत्याही प्रकारचं टू बीचं वर्ब आपल्याला इथे दिसत नाही. त्यानंतर आपण येतो क्वेश्चन 2B जिथे B4 हा जो क्वेश्चन होता ज्याच्यात द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह असं वाक्य होतं. याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो कुठे वापरलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. द बार्किंग बिकेम नंतर नॉट ओनली येईल, मग लाऊडर आणि अँड जाऊन त्या ठिकाणी बट ऑल्सो आणि पुढचं वाक्य तसंच मोर ॲग्रेसिव्ह. त्यामुळे वाक्य असं होईल द बार्किंग बिकेम नॉट ओनली लाऊडर बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह. आणि अशा प्रकारे हे वाक्य पूर्ण होईल. नेक्स्ट वन इज B4मधला दुसरा जो होता आय रिकॉल द टेरेबल कस्टम. ऑप्शन 4 दिले होते, त्याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइस विचारला आहे. आय रिकॉल द टेरेबल कस्टम. आय हा तुमचा सब्जेक्ट असेल, रिकॉल्ड हे वर्ब V2 फॉर्म आहे. द टेरेबल कस्टम हा तुमचा पूर्ण ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सुरुवातीला, द टेरेबल कस्टम V2 म्हणजे पास्ट टेन्स आहे त्यामुळे वॉज, आणि रिकॉलचा V3 फॉर्म आहे रिकॉल्ड बाय, आणि करता जो आहे सब्जेक्ट तो आय आहे त्यामुळे तो बायने जोडला आणि मी, त्यामुळे तुमचं वाक्य तयार होईल द टेरेबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. नेक्स्ट क्वेश्चन 4, स्वप्नील्स फादर एनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी. WH क्वेश्चन आपल्याला करायचा होता. याच्यामध्ये उत्तर इन 2009 असं यायला पाहिजे, म्हणजे काळाशी रिलेटेड हे वाक्य क्वेश्चन आपल्याला विचारायचं आहे म्हणून आपण व्हेन विचारलं. डिड आपण वापरतो आहे कारण हा एनरोल्ड इथे आहे बघा, पास्ट टेन्समधलं वाक्य आहे त्यामुळे उत्तरसुद्धा पास्ट टेन्समध्ये उत्तर असल्यामुळे प्रश्नसुद्धा पास्ट टेन्समध्ये हवा म्हणून डिड. वेन डिड स्वप्नील्स फादर, आणि एनरोल्डचं आपण इथे केलं एनरोल कारण आपण ऑलरेडी इथे डी वापरलेला आहे. सो प्रश्न असा तयार होईल वेन डिड स्वप्नील्स फादर एनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी, आणि शेवटला क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज. क्वेश्चन टॅग वापरायचा होता त्यामुळे परीक्षेमध्ये टू स्पेशलाइजपर्यंतचं वाक्य दिलं होतं. आपण तिथपर्यंतचं वाक्य लिहून इथे कॉमा टाकायचं आहे आणि डिडंट ही हा क्वेश्चन मार्क, कारण वाक्य ॲसर्टिव्ह आहे त्याला निगेटिव्ह आपण टॅग जोडायचं आणि शेवटला आपण दिला आहे क्वेश्चन मार्क. सो क्वेश्चन टॅग हा पूर्ण झाला. 7 क्वेश्चन जो होता तो आहे ट्रान्सलेशनचा. स्पेस, ज्याला तुम्ही अवकाश किंवा जागा दोन्हीपैकी कोणताही हे दिला तरी बरोबर असणार आहे. प्रॉमिस याचा अर्थ आहे वचन. स्किल म्हणजे कौशल्य. प्रिटेंड म्हणजे एखाद्या गोष्टीचं ढोंग करणे. बाउंड्री म्हणजे सीमा. नॅचरल नैसर्गिक.
त्यानंतर क्वेश्चन 7B आपल्याला वाक्यांचं ट्रान्सलेशन करायचं आहे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, तुमच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, खाण्यापूर्वी तुमचे हात धुवा. अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स, रेडीमेड आणि पॅकेज्ड फूड याच्यासाठी शब्द आपल्याला थोडेसे शोधाशोध करायला लागू शकते. पण पॅकेज्ड याचा अर्थ पाकिटबंद आणि रेडीमेड म्हणजे तयार, त्यामुळे आपण हे 2 शब्द वापरले. तयार व पाकिटबंद खाद्यपदार्थ खाणे टाळा. आणि शेवटचं आहे ईट ग्रीन व्हेजिटेबल अँड फ्रूट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स हिरव्या भाज्या. काही जणांनी चुकून हिरव्या पालेभाज्या असं म्हटलं असेल, पण पालेभाज्या असं काही नाही, ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या भाज्या असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर फ्रूट्स म्हणजे फळे, हे खायला सांगितलं आहे कारण ईट म्हटलं इथे, त्यामुळे हिरव्या भाज्या व फळे खा. आणि सी जो सेक्शन होता तो आहे आपल्याला इडियम्स, मराठीच्या ज्या इडियम्स आहेत त्या लिहायच्यात. ॲन एम्प्टी व्हेसल मेक्स मोर नॉईज, ज्याच्यामध्ये उथळ पाण्याला खळखळाट फार, हे त्याचं आपल्या मराठीतलं उदाहरण आहे. अँड ट्रूथ इज ऑलवेज बेटर, सत्य नेहमी कटू असते, हे त्याचं भाषांतर होईल. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की 10वीचा इंग्रजीचा पेपर झालेला आहे. अजूनही काही पेपर बाकी आहेत. या उर्वरित सर्व विषयांच्या पेपरसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 10वीपर्यंतचा इंग्रजीचा तुमचा प्रवास, 10वीचा जो माध्यमिक स्तरावरचा जो इंग्रजीचा प्रवास आहे तो इथे थांबतो आहे. याच्यानंतर तुम्ही उच्च माध्यमिक स्तराकडे जाणार आहात, त्यामुळे जे 11वीला जे लोक ॲडमिशन घेतील त्यांचा इंग्रजीचा अभ्यास पुढे सुरू राहील. 11वी-12वी अजून 2 वर्ष तुम्हाला इंग्रजी ॲज अ सब्जेक्ट आणि लँग्वेज म्हणून स्टडी करायचं आहे. त्यामुळे 10वीपर्यंतचा तुमचा बेस क्लिअर झाला असेल, पक्का झाला असेल अशी मी आशा करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.